येडपट ही लोक आहेत ना, पुलाखाली राहतात. त्याच्याऐवजी त्यांनी आत्तापर्यंत एखादं शासकीय भूखंड अडवून जर तिथे झोपड्या टाकल्या असत्या तर शासनाच्याच घरामध्ये ते राहिले असते. 26 जानेवारी 15 ऑगस्ट त्याच्यासाठी आहे कसा, फक्त तो धंदा म्हणून, झेंडे विकण्यासाठी. ज्यांनी ज्यांनी सिग्नलवरच्या पोरांना भीक दिलेली आहेत ते सगळ्याच्या सगळे लोक सिग्नलवरती अधिकाधिक पोरं येण्याच्या दृष्टीला जबाबदार आहेत. सिग्नल शाळा हे काय अभिमानाची गोष्ट नाही ना, सिग्नल शाळा हा कलंक आहे. नमस्कार, मी दिव्या मोहिते. गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे. समाजसेवा म्हटलं की पैसे दान करणं, डोनेशन देणं, अन्नदान करणं हे साहजिकच केलं जातं. अशी मदत करायला हरकत नाही आहे. अशा प्रकारे खारीचा वाटा कोणीही उचलू शकतं. पण रिस्क अशी आहे की अशी मदत केल्यानंतर त्या गरजूंपर्यंत ही मदत कितपत पोहोचते हे कळणं अवघड असतं. पण खरंच त्या तळागाळातल्या गरजूंपर्यंत पोहोचणं, त्यांना मदतीचा खरा हात देणं, त्यांची जबाबदारी घेणं, यासाठी खरी हिंमत, जिद्द आणि गट्स लागतात. याचंच एक उदाहरण म्हणजे समर्थ भारत व्यासपीठचे कर्ता करविता भटू सावंत. चला तर मग या गप्पांना सुरुवात करूयात. जेव्हा विषय समाजसेवेचा असतो तेव्हा मोस्टली लोकांना असं वाटतं की दान केलं आपण, एखादं डोनेशन दिलं किंवा एक अमुक वर्षातली एक मदत केली तर आपण समाजसेवा करतोय. पण त्या व्यतिरिक्त त्याच्या बियॉन्ड जाऊन म्हणजे विचार खूप करू शकतो. एखाद्याला जर समाजसेवा करायची असेल की मी हे करेन, मी ते करेन, मी अशा प्रकारे चेंज घडवेन. पण जेव्हा ती गोष्ट प्रॅक्टिकल करायला जाते तर त्याच्यामध्ये खूप फरक असतो किंवा खूप कष्ट घ्यावे लागतात, खूप पेशन्स बघावे लागतात. तर जेव्हा तू विचार केलास की मी हे करेन ते करेन आणि जेव्हा प्रॅक्टिकल करायला गेला त्याच्यामध्ये तुला काय फरक जाणवला? एकतर जबरदस्त फरक आहे. तुम्ही जेव्हा जमिनीवरती काम करता तेव्हा म्हणजे आता असं झालं आहे की सिग्नल शाळेवरती वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे चॅनल्स व्हिडिओज बनवत आहेत किंवा अगदी उपराष्ट्रपती पुरस्कार मिळाला किंवा राज्याच्या अधिवेशनामध्ये सिग्नल शाळेवरती 4 वेळा चर्चा झाली. म्हणजे एखाद्या शाळेवरती अधिवेशनात चर्चा होण्यासारखी ती पण शाळा कुठली आहे तर एका ब्रिज खालची छोटीशी शाळा आहे ज्याच्यामध्ये फक्त 50 विद्यार्थी शिकतात. अशा शाळेचा विषय अधिवेशनामध्ये 4 वेळा चर्चेला यावा. खूप असं ग्लॅमरस सगळं ते वाटतं, परंतु जमिनीवरती तसं काही नाही आहे. खूप खाचखळग्यांनी भरलेलं हे आहे. आणि जेव्हा आम्ही सिग्नल शाळेचं काम सुरू केलं तेव्हा असं वाटत होतं की आपल्याला शिक्षणावरती काम करायचं आहे. पण जेव्हा काम सुरू केलं लक्षात आलं की अरे शिक्षणावरती इथे कामच नाही आहे, शिक्षणाच्या अगोदर खूप मोठं काम आहे. एक गोष्ट लक्षात आलेली की लर्निंगसाठी आपण गेलेलो, पण नंतर लक्षात आलं की आधी डिलर्निंग करायची गरज आहे. म्हणजे चुकीच्या असलेल्या गोष्टी आधी खोडायला लागणार आहेत आणि मग आपल्याला जे हवं आहे ते करायला लागणार आहे. आणि मग ही वस्तुस्थितीची जाणीव जी आहे ती लक्षात आली. मग ते शाळानंतर आधी ती पोरं, मग ते त्यांचे आंघोळी पांघोळी याची कल्पना कधी केली नव्हती. म्हणजे असं वाटलेलं की एक शिक्षक नेमावा, आलं त्याला शिकवलं, हे झालं, मुलांना सांभाळलं, अगदी गेला बाजार थोडंफार खायला दिलं की होऊन जाईल आपलं मस्त. पण लक्षात यायला लागलं की अरे हे इथूनपासूनचेच प्रश्न आहेत सगळे. आणि त्यामुळे जमिनीवरती काम करण्याचे वेगळे विषय आहेत. आणि मग तुम्हाला ते करत असताना लक्षात यायला लागतं की तू खूप अँगलने विचार करायला लागतो. मग एक सोशल अँगल असतो, इकॉनॉमिकल अँगल असतो, सायकोलॉजिकल अँगल असतो. हे अँगल्स तिथे पाहायला मिळतात. आणि अडचणी तर प्रचंडच असतात. पैशांची अडचण असते, मॅनपॉवरची अडचण, चांगली मॅनपॉवर मिळणं, विश्वासू माणसं मिळणं आणि दीर्घकाळ काम करण्याची कमिटमेंट असलेली माणसं मिळणं, ही खूप मोठं चॅलेंज असतं. हो, म्हणजे माझा फेवरेट विषय मुळात सिग्नल शाळा. कारण एका हायवेच्या सिग्नल खाली एका कॉर्नरमध्ये ती शाळा भरते, बाजूला प्रचंड गाड्यांचे आवाज असतात आणि त्याच्यामध्ये शिस्तीमध्ये सकाळी मुलं येऊन त्यांची आंघोळ पांघोळ आणि इवन गणवेश घालून ते लाईनमध्ये जाणं आणि त्या रुटीनने ते सगळं करणं, जे की त्याच्या आधीच्याच काही काळात ती मुलं भीक मागत असतात रस्त्यांवर आणि त्यांचं पूर्ण कॉन्ट्रास्ट रूप तिथे बघायला मिळतं. आणि त्या मुलांमधले म्हणजे मी स्वतः व्हिजिट केलं आहे त्या शाळेला, तर खूप इनोसेंट मुलं आहेत आणि खूप क्रिएटिव्ह मुलं आहेत. तर ते बघून असं डोळ्यात पाणी न येणार हे शक्यच नाही आहे. बट व्हाय यू चूज दिस? तुला का वाटलं की मी ह्यांच्यासाठी काम करावं? जसं मगाशी म्हणालो की समर्थाचं काम म्हणजे अंत्योदयाचं काम आहे. म्हणजे अंतावरती असलेला त्याचा उदय होणं हे अंत्योदयाचं काम आहे. मग अंत्योदयामध्ये सगळ्यात आत्ता महत्त्वाचे घटक कोण कोण आहेत तर त्यातला शिक्षणात जर बघायला झालं तर रस्त्यावरती बेगिंग करणारी जी मुलं आहेत
त्या मुलांना शिक्षण मिळालेलं नाही आहे. आजच नाही मिळाले, स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत तुम्ही भारतातल्या कुठल्याही महानगरांमध्ये जा, तिथे अशी करोडो करोडो मुलं रस्त्यावरती आहेत, पुलाखाली आहेत, ब्रिज खाली आहेत आणि ते भीक मागतायत. किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती जरी गेलं तरी अनेक अविकसनशील देशांमध्ये पण हीच परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवरती जर शिक्षणामध्ये आपल्याला काम करायचं असेल तर या मुलांना घेऊन काम करायला पाहिजे. आपण तसं मूळ ठाणेकर असल्यामुळे आणि 3 हात नाका त्या पुलाखालून 1000 वेळा तिथून जात येत असताना लक्षात यायला लागेल की 50-50 मुलं एकाच सिग्नलवरती भीक कशी काय मागतात बाबा. म्हणजे हे काय, ही सगळी मुलं त्या एकाच सिग्नलवरती सिग्नलवरती 3 हात नाकाच्या पुलाखाली 18 कुटुंब आणि या 18 कुटुंबांची ही 50 मुलं. त्यामुळे सारखं चॅलेंज वाटत राहायचं आणि फक्त बघून विचार करायचा. पण नंतर मग महानगरपालिकेला पण असं वाटायचं ना की या सगळ्या मुलांनी शिकलं पाहिजे किंवा शिकलं पाहिजेपेक्षा पण ह्या लोकांनी सिग्नल पुलाखाली राहिलं नाही पाहिजे. त्यांच्या दृष्टिकोनातून ते काय मतदार नाही आहेत किंवा ती काय ठाणे शहराची पॉप्युलेशन नाही आहे. ते मायग्रेटेड आहेत, तिथे येऊन स्थिरावलेत, राहिलेत, झोपलेत, तिथे राहतात, मोठे होतात, सगळं ठीक आहे. पण ते काय ठाणेकर नाही आहेत आणि त्यांनी तिथे राहिलं नाही पाहिजे कारण ते बेकायदेशीर आहे. बरोबर आहेत, महापालिकेचं पण म्हणणं बरोबर आहे, सगळ्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण शेवटी ते भारतीय आहेत, ते तिथे राहत आहेत आणि नुसतं 1-2 महिने 2-4 वर्ष राहत आहेत नाही, 16-16, 17-17 वर्ष राहत आहेत, 2-2 पिढ्या निघून जात आहेत त्या पुलाखाली. अशी परिस्थिती आहे. मग एकतर मग ते चॅलेंज आहे आपल्यासमोर की 2-2 पिढ्या पुलाखाली कसं काय राहू शकतात. म्हणजे मग आधीच्या पिढीने त्याच्यासाठी काही काम नाही केलं आहे का. मग मला एक लक्षात यायला लागलं की या सगळ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीचं डिपार्टमेंट कुठलं आहे. तर खूप विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आत्ता तरी एन्क्रोचमेंट डिपार्टमेंट हे त्यांच्यासाठी काम करते. म्हणजे अतिक्रमण निष्कासन विभाग जो असतो तो गेली 10-12 वर्ष 13 वर्ष त्यांच्यासाठी काम करत होतं. खूप विचार केल्यानंतर असं वाटायला लागलं की अरे यांचं काम एन्क्रोचमेंट डिपार्टमेंटसाठीचं काम नाही आहे, यांचं काम सोशल वेलफेअर डिपार्टमेंटकडे असायला पाहिजे होतं किंवा महिला आणि बालकल्याणकडे जर असलं असतं तर ही लोक 3-4 वर्षामध्ये तिथून हल्ले असते आणि सिग्नल शाळेची पण गरज राहिली नसती. पण 12-14 वर्ष डिपार्टमेंटच चुकलं. समाज कल्याण किंवा महिला आणि बालविकासाच्या ऐवजी एन्क्रोचमेंट डिपार्टमेंट त्यांच्यासाठी काम करत होतं आणि मग ते कधीच हटले नाही तिथे कारण त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती अवलंबून आहे. कारण असं बऱ्याचदा बघितलं जातं की एखादे पॉलिटिकल इव्हेंट असतील किंवा गव्हर्नमेंटचे इव्हेंट्स असतील किंवा काही घडणार असतं सिटीमध्ये, तेव्हा लोकांना हटवलं जातं, तात्पुरती ते गायब होतात आणि बरोबर आठवडा सरतो तो इव्हेंट सरतो आणि ते पुन्हा तिथेच दिसतात. ते कुठे जातात हा प्रश्न येतो तेव्हा. आणि कसं करत असतील ते हे पण प्रश्न. लिटरली सिग्नलच्या खाली अंघोळांपासून सगळा संसार तिथे त्यांचा थाटलेला असतो. नाही, आता याच्यात पण कसं आहे की ती सगळे पालक आहेत हे सगळे बनचुके झालेले आहेत. म्हणजे त्यांच्या बाबतीत सहानुभूती वाटण्यासारखं काही कारण नाही आहे. याच्यात सहानुभूती वाटण्यासारखा घटक फक्त ती लहान मुलं आहेत. पण मग ही जी मुलं 50 येतात सिग्नल शाळेत, त्यांच्या पेरेंट्सचं काय म्हणणं असतं आणि ते काय करतात. जर एका मुलांना वाटेवर एका चांगल्या नेऊन ते स्वतः काय करतात. पुलाखालची ही जी सगळे आमचे पालक मंडळी आहेत तर हे परत भटके विमुक्त आहेत. म्हणजे नोमॅटिक ट्राईब कम्युनिटीतले आहेत. पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष असेच उघड्यावरतीच फिरत राहिलेत. आता गावाकडे उघड्यावरती फिरत असताना त्याची काही अडचण नसायची, परंतु गावामध्ये आता उदरनिर्वाहाची साधनं नाही आहेत, त्यांच्याकडे शिक्षण पण नाही आहे आणि 12 बलुतेदार पद्धत सगळी उद्ध्वस्त झाल्यामुळे यांना तशी काही कामं उरलेली नाही आहेत. आणि शिक्षण पद्धती ती महागली पण खूप आहे. ती महागली आहे किंवा अगदी म्हणजे तुम्हाला स्वस्तात शिक्षण मिळतं शासकीय याच्यामध्ये, परंतु हे स्थिरच नाही आहेत ना. स्थिर नसल्यामुळे यांना शिक्षण तिथे पण गावाकडे पण नाही मिळत आहे आणि शहराकडे आल्यानंतर तर तसं काही शिक्षणाचा संबंध येत नाही. मग शहरात आल्यानंतर हा एक अभ्यासाचा विषय आहे की 3 हात नाकाच्या पुलाखालची जी सगळी मंडळी आहेत ती पुलाखालीच राहतात, ती स्थलांतरित आहेत. परंतु स्थलांतरित झालेलं काय तीच 18-20 फॅमिलीज आहेत का? नाही. भटू सावंत स्थलांतरित आहे, दिव्या स्थलांतरित आहे, ती कुठून ना कुठून तरी आलेली आहे. मी आज धुळ्यावरून आलेलं आहे किंवा ह्या शहरातली 80% लोकसंख्या ही स्थलांतरित आहे की नाही. पण त्यांचं स्थलांतरण बोचत नाही.
कारण त्यांच्या स्थलांतरणाच्या वेळेस ते येताना काहीतरी घेऊन येतात, शिक्षण घेऊन येतात, स्किल घेऊन येतात, पैसे घेऊन येतात आणि ते एक जागा त्यांची असते आणि ते जिला मुख्य प्रवाहात बेकायदेशीर निघून नाही जातात. बोलू शकत. आणि मुख्य प्रवाहात ते निघून जातात. किंवा अशी पण काही लोक आहेत ना की स्थलांतरित होतात, वेगवेगळ्या शासकीय जागांवरती अतिक्रमण करतात, तिथे झोपड्या बांधतात किंवा आणि मग कालांतराने ते शासन त्या झोपड्यांना पक्की घरं देतात आणि शासनाच्याच पक्क्या घरांमध्ये ही लोक करोडो लोक राहतात, परंतु पुलाखाली राहतात. त्याच्याऐवजी त्यांनी आत्तापर्यंत एखादं शासकीय भूखंड अडवून जर तिथे झोपड्या टाकल्या असत्या तर शासनाच्याच घरामध्ये ते राहिले असते आणि मतदार पण झाले असते आणि त्यांचं लागून चालन या मतदारांनी या राजकीय नेत्यांनी तेव्हा केलं असतं. पण त्यांनी ते नाही ना झालं. ते बिचारे असेच राहिले का? तर त्यांना त्या रस्त्यावरती मिळणाऱ्या भिकेतून याच्यातून त्याच्यातून जे काय त्याच्यावरती ते समाधान वाटत राहिलं त्यांना. आता प्रश्न असा आहे की मग यांच्यावरती काम कोण करणार? आणि मग ते काम करण्याची जे काही प्रयोजन आहे ते आपण शोधलं. अर्थात त्याला पण महानगरपालिकाच जबाबदार आहे. म्हणजे महानगरपालिकेच्या पुढाकारामुळेच ते सगळी शाळा उभी राहिली. त्यामुळे सिग्नल शाळेच्या यशामध्ये सर्वाधिक मोठं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन. तू संकल्पना म्हणजे ही आयडिया सुचणं आणि ती प्रॅक्टिकलमध्ये येणं ह्याच्यामध्ये गॅप किती गेला? त्याच्यामध्ये गॅपमध्ये एकतर कसं आहे की खूप चांगले लोकप्रतिनिधी पण आमचे होते. त्यांनी पण लाड सहन केले आमचे. आम्ही जे काही उपद्व्यापी आयडियाज होत्या, म्हणजे अगदी आत्ताचे आपले मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे असतील किंवा त्या सभागृह नेते नरेश मस्के होते किंवा त्यावेळेसचे महापौर होते संजय मोरे म्हणून. त्यांना ही कल्पना सांगितली की अरे ही आपली मुलं जी आहेत ती मुख्यधारेतल्या शाळेत शिकू शकत नाहीत, कारण तुमच्या मुख्यधारेतल्या जगात सगळ्या ज्या शाळा आहेत या शाळा त्या मुलांसाठी लवचिकच नाही आहेत. पण ज्या शासकीय शाळा आहेत, ज्या म्युन्सिपल स्कूल आहेत, ते तिथे पण नाही शिकू शकत, कारण ह्या शाळा ज्या आहेत ह्या शाळा त्यांच्यासाठी बनलेल्या नाही आहेत. कारण शाळेत जर जायचं असेल तर कमीत कमी आधी आंघोळ करायला पाहिजे. बाकी मरू द्या सगळं, अभ्यास हे ते नंतरची गोष्ट. बेसिक पहिले कमीत कमी वर्गात जायच्या अगोदर आंघोळ करायला पाहिजे. रोज आंघोळ करणं देखील या मुलांसाठी लक्झरी होतं, आहे की नाही? तर मग अशी शाळा पाहिजे की जी त्यांना समजून घेईल. जसं मगाशी म्हणालो की आंघोळचा प्रश्न आहे, शाळेत सोडायला कोण जाणार, परत कोण घेऊन येणार, आहे की नाही? ते पालक तर घेऊन जाणार नाही. पालकांसाठी तर हा पोरगा दिवसाला 200-300 रुपये भीक मागून कमवून देणारं टूल आहे. त्यामुळे पालक तर त्याला टूलच आहे ना. हे रोकटोक आयुष्य आहे त्यांचं. जन्माला आलेली पोरं आहेत ना, ही पोरं म्हणजे असं असतं ना की त्यांच्यासमोर सर्वायवलचाच विषय असतो. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ते ॲसेट असते. त्या ॲसेटला ते यूज करत असतात. म्हणजे स्वतःला, कारण त्यांच्या वडिलांनी पण त्यांना ॲसेट म्हणूनच यूज केलेलं असतं. आणि जन्माला आलेली पोरं जी आहेत त्यांच्यामध्ये फार काही अटॅचमेंटचा विषय नसतो. तो सर्वायवलसाठीचा त्यांचा एक घटक असतो ते, आहे की नाही? त्यामुळे त्यांनी पैसे कमवावेत, आणावेत, ते परिवार चालवण्याच्यासाठी. मग त्यांची जबाबदारी जी सुरू होते ती साधारणतः तो 1 वर्ष सव्वा वर्षाचा झाला की ही पोरं कमावती होतात. वर्ष सव्वा वर्षाचे झाल्यानंतर त्याला काखेला बांधलं की त्याच्या जीवावरती भीक मिळू शकते. कारण लोक सो कॉल्ड आपल्यामध्ये पुण्यवान लोक आहेत, त्यांना असं वाटतं की अरे रे बापरे, भीक मागतायत, किती गरीब आहे ते, आपण पैसे दिले पाहिजेत. असं पुण्यवान लोक आहेत किंवा जे संवेदनशील लोक आहेत, ज्यांनी सिग्नलवरच्या पोरांना भीक दिलेली आहेत, ते सगळ्याच्या सगळे लोक सिग्नलवरती अधिकाधिक पोरं येण्याच्या दृष्टीला जबाबदार आहेत. ज्यांनी भीक दिली, कपडे दिले, जेवण दिलं, ते सगळी लोकांनी मिळून ही समस्या वाढवलेली आहे. कारण जर समजा तिथे भीकच मिळाली नसती, कपडे मिळाले नसते, जेवण मिळालं नसतं, यांनी उदरनिर्वाहासाठी दुसरे काहीतरी विषय शोधले असते. परंतु आपल्याकडे आपला भारतीय समाज हा अशा पद्धतीने कोणावर तरी काहीतरी पुण्य मिळावं म्हणून काही ना काही दान धर्म हा करत असतो. तर दान धर्म करत असल्यामुळे ही अनेक यांचे पालक मंडळी जी आहेत ही सोकाळली, तर तिथेच राहिली. फुकटात तिथे राहायला मिळतं, खायला मिळतं, झोपायला मिळतं, मग काहीच करायची गरज नाही. हात पसरला, बिनभांडवली धंदा आहे, म्हणजे काही भांडवल तर लागतच नाही, हात पसरला की लोक पैसे येतात. त्यामुळे ते वर्षानुवर्ष तसेच राहिले. म्हणजे यांच्याकडे सजगतेने बघितलंच नाही, कधीच बघितलं गेलं नाही त्या सगळ्यांकडे. आणि म्हणून ते प्रश्न वेगळ्या पद्धतीने हँडल करण्याची म्हणून मग ती शाळा अशी असली पाहिजे की ती त्यांना शिकून घेईल.
आता मुख्यधारेतल्या शाळेत गेलं आणि समजा सिग्नलवरचा एखादा पोरगा गेला तर त्याला मराठी भाषा येत नाही आहे ना. मराठीच काय, त्याला हिंदी येत नाही, गुजराती येत नाही, उर्दू येत नाही. तुमच्या सोकाळ मुख्यधारेतल्या शाळांच्या ज्या भाषा आहेत ह्या भाषा त्याला येत नाही. तो आजही 16-17 वर्ष ठाणे शहराच्या पुलाखाली राहिल्यानंतरही तुमच्याशी त्याचा कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक संबंध आलेला नाही आहे. त्यामुळे तुमची भाषा त्याला येत नाही किंवा त्याची भाषा तुम्हाला येत नाही. तुमचे सण उत्सव वगैरे जे आहेत, तुमची 26 जानेवारी 15 ऑगस्ट हे त्याच्यासाठी नाही आहेत, हे की नाही. त्यामुळे दिवाळी नाही, दसरा नाही आहे. हां, 26 जानेवारी 15 ऑगस्ट त्याच्यासाठी आहे, कसा, फक्त तो धंदा म्हणून झेंडे विकण्यासाठी, अशा पद्धतीसाठी तो हे आहे. तर 15-17 वर्ष पुलाखाली राहिल्यानंतरही त्यांचा तुमच्याशी सांस्कृतिक संबंध कधी आला नाही. याच्यामुळे तुमची भाषा शिकण्याचा प्रश्न नाही. भाषा त्यांची तुमच्याबरोबरती किती असतील, तुमच्याबरोबर तर त्यांचं कम्युनिकेशन किती असतं. ले लो ना, दे दो ना, इतने का, उतने का, या 4 वाक्यांच्या व्यतिरिक्त 17 वर्षात ठाणे शहरातल्या लोकसंख्येबरोबर ही माणसं बाकी काहीही बोलले नाही आहेत. त्यामुळे ते पुलाखाली त्यांचं एक स्वतंत्र आयसोलेटेड बेट म्हणूनच ते राहिले. त्यांच्या चालीरीती पण तशाच राहिल्या, त्यांचे रोटीबेटी व्यवहार पण तसेच राहिले, त्यामुळे त्यांच्या भाषा पण तशाच राहिल्या. आता मुख्यधारेतल्या शाळेत गेले तर पारधी भाषेमध्ये कोण त्यांना शिकवणार, नाही शिकवणार. त्यामुळे त्यांना मुळात तर आधी त्यांच्या भाषेतून या अभ्यासक्रमाच्या भाषेपर्यंत आणायला लागणार किंवा राज्याच्या भाषेपर्यंत आणायला लागणार. आणि इतकं इंडिव्हिज्युअल अप्रोच घेऊन कुठली शाळा शिकवणार, कुठली शाळा शिकवू शकत नाही. म्हणून हे शाळेत जाऊ शकत नाही ना, तर शाळाच त्यांच्याजवळ आणायची गरज आहे. पण रिस्पॉन्स कसा होता सुरुवातीला? बापरे, अतिशय डेंजर रिस्पॉन्स. मुळात तर सगळं ठरल्यानंतर तिथे एक छोटासा कंटेनर आणून ठेवला आणि कंटेनर आणायचा, तिथे जेव्हा खायला काहीतरी, नाश्ता पाणीला काहीतरी द्यायचं आणि खेळ खेळायचे, बस, बाकी काही नाही. या निमित्ताने मुलं यावीत, खेळावं, आणि असं करत 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 हळूहळू त्यांना पण ते यायचे तेव्हा जेव्हा नाही नाही असं बोलून बोलून आणायला लागायचं. म्हणजे एकूण समजा 50 मुलं आहेत तर त्यातली 4च यायची, 5च यायची, 10 यायची. मग त्या 10 मुलांमध्ये थोडंसं गोडी वाढायला लागली तर मग आणखीन 2 वाढत गेली. तो कष्टपाय प्रकरण होतं ते सगळं. मुलांना वर्गात आणण्यापर्यंतचा जो काही प्रवास होता तो अतिशय कष्टदायक होता. आणि पालक, सगळ्यात मोठा विरोधक तर कोण होता? पालक होता. कारण पालकांसाठी त्यांचं उत्पन्नावरती पाणी फिरल्यासारखं सगळं होतं. पण एक गोष्ट आमच्या लक्षात यायला लागली की जसजशी शाळा सुरू झाली आणि मुलांच्या वागण्या बोलण्यात शाळेमुळे फरक पडायला लागला. म्हणजे खायच्या अगोदर हात धुवायला लागले किंवा काहीतरी एक ओम सहनावतू किंवा काहीतरी प्रार्थना म्हणायला लागले किंवा आंघोळ करणं ही त्यांना रोजची सवय लागायला लागली. भाषेसाठी तुम्ही कसं कम्युनिकेट केलं त्यांच्याशी? हां, मग आपले सगळे शिक्षक, आरती परब म्हणून आहेत किंवा असं आमचे जे सगळा अख्खा स्टाफ जो होता तो सगळा स्टाफ त्या सगळ्या पालकांशी बोलायचा, त्यांच्या आयांशी बोलायचा, मुलांशी बोलायचा. वेगवेगळ्या प्रकारचे खूप उलटे सुलटे सर्वेस केले आम्ही, त्यातून त्यांची माहिती काढून घेतली. आणि मग ती माहिती काढत काढत आमच्या स्वतःचा त्याच्यावरती खूप रिसर्च सुरू होता की कसं यांना आतमध्ये आणू शकतो आपण, कुठल्या गोष्टी यांना अपील होऊ शकतात. तर ते सगळं हे करत करत ती तशी मुलं यायला लागली आणि मुलांमध्ये मग बदल दिसायला लागले. बदल दिसायला लागल्याबरोबर ती ना सगळ्यात आणखीन त्याच्यातला संवेदनशील घटक कोण असतो ना, त्या मुलांच्या आई जी असते ना ती संवेदनशील असते. पण बापाला काही पडलेलं नसतं, कारण बापाला फक्त त्या पोराने कमवून आणलेल्या पैशामध्ये इंटरेस्ट असतो. पण आई असते ती तिचं एक वेगळं नाळ जुळलेली असते. ती काय असं नाही विचार करत असेल ना, म्हणजे जेव्हा ते बाळ त्याच्या पोटात असतं तेव्हा ती असं नाही विचार, लवकर बाहेर ये, तुला भीक मागायची आहे, असं तर तिचे स्वप्न नसतात. आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये काही ना काही असतं. तेव्हा मुलांमध्ये बदल दिसल्यानंतर ती आई शाळेच्या बाजूने सपोर्टने उभी राहिली की हे पोरगं आलं पाहिजे, त्याला बघा, त्याच्याकडे हे करा. म्हणजे जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हा पहिल्या वर्षी म्हणजे जूनमध्ये शाळा सुरू झाली आणि साधारणतः नोव्हेंबरमध्ये दिवाळी असते आणि दिवाळीत आपण सरस्वती पूजन करतो. तर आम्ही सरस्वती पूजनसोबत पहिल्या दिवाळीच्या वेळेस मातृपूजन ठेवलेलं आणि त्या मुलांनी आपल्या आईचं पाय धुवायचं आहे, मस्त स्वच्छ कपड्याने ते पाय पुसायचे आणि आम्हीच आणून दिलेली साडी त्या आईला द्यायची आणि आईचा नमस्कार करायचा, असं एक इनिशिएटिव्ह केला. तर मला आठवतं की त्या दिवशी
त्या सगळ्याच्या सगळ्या आया ज्या होत्या त्या ढसाढसा रडल्या आणि त्या म्हणाले की अरे हे आमच्या पोरांनी पहिल्यांदा आमच्या पायाला हात लावलाय. आई ग. आता हा खूप मोठा सांस्कृतिक धक्का होता त्या आई लोकांसाठी की पोरग आपलं पाय पडतंय. रोखठोक जगणारी लोक आहेत ना ते. त्यांना पालकांचा पाय कसा माहिती आहे की लात घालायची कंबरड्यात एवढाच त्यांच्या पायाशी संबंध असायचा त्यांचा. तर त्याच्या व्यतिरिक्त असा नमस्कार करण्याची भूमिका अशी कधी नाही. पण त्यामुळे ते झालं. मग आई त्यांना पाठवायला लागली, त्यामुळे मुलं बदलायला लागली. आणि मग एक गोष्ट अशी घडली शाळेच्या बाबतीत की पहिल्या वर्षी जी मुलं आली त्यातली 2 मुलं ही 10वीच्या वयाची होती. हे मोहन आणि दशरथ जी 2 मुलं आहेत ती 10वीच्या वयाची होती. तेव्हा आम्ही त्यांना पहिल्या वर्षी 8वीत बसवलं आणि आधी त्यांचं काय तोडकं मोडकं शिक्षण कुठेतरी मामाकडे काकाकडे एखाद्या आश्रमशाळेत वगैरे 4थी 5वी 7वी असं झालेलं. मग त्या मुलांना आम्ही 8वीत बसवलं आणि दुसऱ्या वर्षी 9वी स्किप करून 10वीत बसवलं. एक मोठा प्रयोग होता खरं तर तो. आणि तो मग त्याच्यात मोहनला 82% 82% मिळाले वा. आणि दशरथला 76% मिळाले. आणि तिथेच खूप चांगलं यश मिळालं शैक्षणिक. कारण सिग्नल शाळा होतं ना. बाकी सगळे तुम्ही खूप काही चांगलं करताय, पोरांसाठी खायला प्यायला चांगलं देताय, सवयी वगैरे त्यांच्या चांगल्या झाल्यात हे म्हटलं तरी शाळा म्हणून तुम्ही काही त्याचं क्रेडिट नाही घेऊ शकत. शाळा म्हणून तुम्ही क्रेडिट कधी घेऊ शकता? याला मार्क किती पडले, 10वी पास झाला का, किती टक्के मिळाले, शैक्षणिक असंच गुणवत्ता जग मॅटर बघणार करते. आपल्याकडे. असंच जग त्या अनुषंगाने विचार. पण ही 2 पोरं दुसऱ्या वर्षीच म्हणजे फर्स्ट क्लास पास झाल्यानंतर मात्र मग लोक सिग्नल शाळेला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. तर त्याच्या पाठीमागे आमचे सगळे जे शिक्षक होते जसं की त्या सगळ्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी पारधी भाषा शिकून घेतली. त्यानंतर त्या पारधी भाषेतून शिकत शिकत त्या मुलांना मराठीपर्यंत आणणं, मग तिथून अभ्यासक्रमापर्यंत परीक्षा पद्धतीपर्यंत आणणं हा एक विषय होता. मग त्या मुलांच्या जेवणा खावण्यापासून तर त्यांचे सगळे म्हणजे ते मानसोपचार तज्ज्ञ होते, शिक्षक होते, मेड होते, आचारी होते, क्रीडा शिक्षक होते, असं सगळं ते मिक्स होतं आमच्या त्या सगळ्या. आणि त्या शिक्षकांनी मिरॅकल्स सगळं केलं. आणि मग इतर मुलांना पण असं वाटायला लागलं की अरे हा 10वी पास झाला. आणि मग मोहन इंजिनिअरिंगला गेला आणि इंजिनिअर पुढे नंतर तो इंजिनियर झाला. क्या बात आहे. तो इंजिनियर झाल्यानंतर मग इतर मुलांना एक पण वाटायला लागलं की अरे यार पुलाखालच्या शाळेतून शिक्षण घेऊन पण मुलं इंजिनियर होत आहेत. मग आई बापाला वाटायला लागले की अरे हे करायला हरकत नाही. तसं ते पुढे एक 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 होत गेलं. मग त्याच्यानंतर आणखीन 3 मुलं इंजिनिअरिंगला गेली, ती पुढे इंजिनियर झाली. मग आणखी आता एक आपला दशरथ जो पहिल्या वर्षी 10वी झालेला तो ग्रॅज्युएट झाला आणि आता PSIची एक्झाम देतोय. वा. तुझ्या स्पीचेसमध्ये नेहमी एक गोष्ट ऐकायला मिळते की माझी इच्छा आहे की ही सिग्नल शाळा बंद व्हावी. असं तू का म्हणतोस? नाही खरं आहे ना. कारण सिग्नल शाळा हे काय अभिमानाची गोष्ट नाही ना. सिग्नल शाळा हा कलंक आहे. 70 स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर जर मला माझ्या देशातल्या पोरांना पुलाखालच्या शाळेत शिकवावं लागत असेल तर तो आमच्यासाठी कलंक आहे. आणि मुळात तर ही मुलं मुख्यधारेतल्या शाळेत शिकली पाहिजे, तशा पद्धतीने मोठी झाली पाहिजे. ही स्थलांतर थांबलं पाहिजे. स्थलांतर थांबणार नसेल तर जिथे कुठे ते स्थलांतरित होतील तिथे त्यांना समजून घेणारी शासकीय पॉलिसी असली पाहिजे. नाहीतर शासनाच्या दृष्टिकोनातून जोपर्यंत तो मतदार नाही आहे तोपर्यंत त्याला काहीच किंमत नाही आहे. तर तसं नाही, तो भारतीय आहे म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. त्यामुळे ही सगळी मुलं लवकरात लवकर सिग्नल शाळेच्या माध्यमातून मुख्यधारेतल्या शाळेसाठी सक्षम व्हायला पाहिजे. आणि सिग्नल शाळेची पटसंख्या नैसर्गिकदृष्ट्या हळूहळू करत करत 0 झाली पाहिजे. आणि 0 होऊन ती सिग्नल शाळा बंद झाली पाहिजे. ज्या दिवशी सिग्नल शाळा बंद होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने समर्थ भारत व्यासपीठाचं काम सुरू आहे आणि ते यशस्वी झालं असं आम्ही मानू. भले ठाण्यातली गरज संपेल, मग पुढे जाऊया, मग आणखीन पुढे जाऊया. आता तर आपण मुंबईत पण सिग्नल शाळा सुरू करतोय, नवी मुंबईत सिग्नल शाळा सुरू करतोय, हैदराबादमध्ये आपण सिग्नल शाळा सुरू करण्याच्या संदर्भात आता बोलणी सुरू आहे. गुजरातमध्ये ऑलरेडी 10 सिग्नल शाळा आपल्या सुरू झालेल्या आहेत. दिल्लीत काही सिग्नल शाळा सुरू करतोय. तर हा जो प्रयोग आहे हा प्रयोग संपूर्ण देशभरामध्ये कसा रिप्लिका होईल तर तो झाला पाहिजे.
आणि चांगले प्रयोग जे असतात ना ते त्याचं फक्त एकच उदाहरण जिवंत ठेवून वर्षानुवर्ष मंदिरासारखी त्या उदाहरणाची पूजा करत बसणं हे त्या प्रयोगाचं अपयश म्हणायला लागेल. तर त्या दृष्टीने मला असं वाटतं आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि म्हणूनच जागोजागीच्या सिग्नल शाळा उभं करत असताना आमची स्वप्न अशी असणार आहेत की ती बंद करण्यासाठी हा प्रश्न मिटला पाहिजे, संपला पाहिजे. कारण जेव्हा ही सुरू केली शाळा तेव्हा जेव्हा त्यावेळेस आयुक्त होते संजीव जयस्वाल, त्यांच्यावर जेव्हा आम्ही डिस्कशन सुरू होतं तेव्हा ते म्हणाले की अरे ठीक आहे भटू, तुला परवानगी दिली, समजा तिथे आम्ही सिग्नल शाळा सुरू करायला परवानगी दिली, तर मग समर्थ भारत व्यासपीठालाच का? माझ्यासाठी तर शहरामध्ये असंख्य NGOज आहेत, अनेक लोक आहेत, त्यांना सांगेन तुम्ही सुरू करा. तेव्हा मला माहिती नाही त्यावेळेस ईश्वराने ते उत्तर माझ्याकडनं वधून घेतलं असावं. तर तेव्हा त्यांना मी त्यांना म्हटलं की सर, लहान तोंडी मोठा घास घेतो. मी एका ठिकाणी असं वाचलेलं की बाबा आमटेंना जेव्हा तो कुष्ठरोगांचा आश्रम सुरू करायचा होता तेव्हा त्यांनी विनोबाजींना काही पत्र लिहिलं. आता हे मी वाचलेलं आहे, प्रत्यक्षात ते घडले की नाही माहिती नाही, पण त्याच्यातला मतितार्थ खूप चांगला होता की बाबांनी विनोबाजींना पत्र लिहिलं की असा असा आश्रम मी सुरू करतोय, तर त्याच्या उद्घाटनाला तुम्ही या. तर त्याला विनोबाजींनी एक उत्तर लिहिलं आहे. ते उत्तरातलं जे पत्र आहे त्याच्यामध्ये फक्त 3च शब्द आहे. तर विनोबाजी बाबांना लिहितात की समारोपाला येईन. वा. तर ती समस्या संपली पाहिजे. मग त्यावेळेस संजीव जयस्वालांना म्हटलं की सर, ही शाळा चालवण्यासाठी नाही, बंद करण्यासाठी आम्हाला सुरू करायची आहे. मग त्यांना ते लक्षात आलेलं, त्यातले कमिटमेंट, त्या 3 शब्दांचा अर्थ इतका गहन होता की त्यांच्या लक्षात आलं की IAS ऑफिसर हुशार असतात, त्यांच्या लक्षात येतं की काय आहे. आणि मग ते म्हणाले की ठीक आहे. त्याच्यानंतर तो माणूस 5 वर्ष ठाण्यात होता आणि भक्कमपणे सिग्नल शाळेच्या मागे ते उभे राहिले. त्यांचा देखील खूप मोठा वाटा आहे. नाहीतर आमच्यासारखे एक साधी सामाजिक संस्था जिच्याकडे काही पैसा नाही आहे किंवा असं काही नाही की राजकीय वरद हस्त आहे आमच्यावर कोणाचा, तर तसं पण काही नाही आहे. पण तरी ते तगलं, म्हणजे लोकांच्या सहभागातून, लोकसहभागातून ती शाळा तगली आणि अशा पद्धतीने ती आता बंद करण्याच्या दिशेने प्रवास करत आहे. वा वा. आता हे सगळं तर झालं तुझ्या कामाबद्दल, तू चूज केलेल्या कामाबद्दल. बट या सगळ्याचा तुझ्या वैयक्तिक आयुष्यावर काय काय परिणाम झाला? आणि म्हणजे 2 गोष्टी तुझ्यासोबत घडतच होत्या ना, म्हणजे सामाजिक कार्य प्लस स्वतःचं पर्सनल आयुष्य पण. तर त्या गोष्टी कशा मॅनेज केल्या आणि ह्या गोष्टींचा परिणाम कसा झाला तुझ्या वैयक्तिक आयुष्यावर? 18-20 वर्षानंतर मागे वळून बघताना असं लक्षात आहे की कामच ओढून नेत होते आणि उपद्व्यापी स्वभाव असल्यामुळे एक काम सुरू केलं की दुसरं काहीतरी सुचायचं आणि ते सुचत असताना, ते करत असताना म्हणजे एकातून दुसऱ्याकडे, दुसऱ्यातून तिसऱ्याकडे आणि असं वाटत होतं की आता बाहेर पडेन. पण त्या अडकण्यात पण मजा यायला लागली की आणि स्वतःला सिद्ध करणं हा जो विषय असतो ना, तर तो करायला मिळाला आणि त्याचा मनापासून खूप आनंद आहे. परंतु हे करत असताना प्रचंड तणाव आणि याचा अनुभव तुझ्या आई-बाबांची काय रिॲक्शन होती जेव्हा तू म्हणालास की मला हे करायचंय? नाही, कसं आहे, एकतर त्यांनी मला पहिलीतच हाकलून दिलं. म्हणजे पहिलीत असल्यापासूनच त्यांनी सांगितलं की आता तू त्यांच्याकडे जा आणि तसं ते फार काही असं त्यांना म्हणजे तो शिकला सवरला पाहिजे, कामधंद्याला लागला पाहिजे, नोकरी व्यवसाय केला पाहिजे, इथपर्यंत त्यांची एकूण साधारणतः हे होती. यशस्वी झालं पाहिजे याचा बहुतांशी त्यावेळच्या पालकांचा असा अर्थ आहे की 2 पैसे चांगले कमवले पाहिजे. आजही तसंच आहे, पण त्यावेळेस तर जरा थोडंसं आणखीन हे होतं. म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन त्याच्यानंतरची 3-4 वर्ष जे काय प्रयोग मी करत होतो, ते प्रयोग काही त्यांना फार काही पटत होते असतलं नाही आहे. कारण दिसायचं काहीच नाही आहे ना. म्हणजे मी तर ते पुस्तकं विकत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जेव्हा फिरायचो तेव्हा यांना माहिती नसायचं की मी आत्ता कुठल्या जिल्ह्यात आहे. मी आता कधी तो औरंगाबादला असेल, कधी नाशिकला असेल, कधी कुठे आणखीन असेल, तर त्यांना हेही कळायचं नाही की हा नेमकं करतो काय आणि का करतोय. पण त्यांना विश्वास यायला खूप वर्ष गेली की
हे जसजसं हे काम स्थिर व्हायला लागलं, त्या कामाचे परिणाम दिसायला लागले, तेव्हा मग ते आता थोडं त्यांना असं वाटतं की अरे घेतलेले निर्णय चांगले होते. नेहमीच सपोर्ट यात असतं. सगळ्यात मोठा वाटा किंवा मी बॅकबोन म्हणेन तिला तुझा क्रांती सावंत, तुझी बायको, जी आतापर्यंत जेव्हा पण तुझे प्लांट व्हिजिट केलेत किंवा जशी ओळख आहे मला एक कळलं की ती खूप खंबीरपणे दरवेळेला तुझ्या मागे उभी राहिली आहे. सो तिचा काय अनुभव होता किंवा ॲज अ वाईफ म्हणून आणि आता ॲज अ समाजसेविका ती स्वतःही काम करते, बऱ्याच तळागाळात तीही उतरून काम करते. सो आधी तिच्यामध्ये हा इन्स्टिंक्ट होता की हा पण तुझ्यामुळे तिच्यामध्ये आला? एक उत्तम सौभाग्यवती जर असायला जशी पाहिजे तशी क्रांती आहे. म्हणजे म्हणजे मला आवडतो तो म्हणून तिला असं वाटतं की याला हे आवडतंय ना, म्हणजे याला हे करू दिलं पाहिजे. आणि ते करू देण्याच्या पाठीमागे तिने भयंकर त्रास सहन केला. म्हणजे अतिरेकी तर आर्थिक आघाड्यांवरती तर प्रचंड मारामारी होती. मी जेव्हा आमचं लग्न झालं त्यावेळेस माझ्या महिन्याला 6,000-7,000 रुपये पगार होता. एवढ्या मोठ्या रिस्कने ती निर्णय घेतला त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर पण अनेक वेळा असं होतं की आलेले पैसे संस्थेच्याच कामामध्ये खर्च व्हायचे. काही वेळा तर तिचे दागिने पण मी गहाण ठेवले संस्थेसाठी. पण ती माहीत नाही, पण तिला आतून ते चांगलं वाटो न वाटो, ती त्याला होच म्हणत होती आणि ती मागे उभी राहिली. ती मागे उभी राहिल्यामुळे हे सगळं काम हे झालं. म्हणजे असं व्हायचं ना, की मी 50 मुलांसाठीची शाळा चालवतोय. अद्वैतचा रिझल्ट अडवला जायचा. का तर मी त्याची फीस भरलेली नाही आहे. वार्षिकचा जो असं अनेक वेळा म्हणजे मला तर 4-5 वेळा असं झालं, की निकालपत्र घ्यायला म्हणून ती पालक सभा असायची. ते पालक सभेमध्ये त्याला सांगितलं, "अरे तुम्ही पैसे भरा आधी मग निकाल घ्या." तर कधी-कधी ती रडून द्यायची, की "तू काय माणूस आहेस? तू 50-50 पोरांना शिकवतो, त्याच्यावरती एवढे पैसे गोळा करतो, सगळं खर्च करतो, पण स्वतःच्या पोराची शाळेची फी पण नाही भरू शकत. असं कसं आहे? म्हणजे असं किती टोकाचं असावं, याला काही लिमिट आहेत की नाही?" असे पण काही क्षण यायचे ना. पण ती त्याला सांभाळून घ्यायची. तर मी त्यांना सांगायचो, की हा जो काही पैसा आलेला आहे, तो काही माझ्या कुटुंबासाठी नाही आलेला आहे. तो त्या कामासाठी आलेला आहे. तर त्या कामातल्या आल्यासाठी पैसा घेण्याचं मला अलाउड नाही आहे ते किंवा मी ते घेऊ नये असं आहे. किंवा तिने खूप मेहनत करून घरासाठी घर विकत घेण्यासाठी म्हणून पैसे गोळा करून ठेवलेले. ते सगळेच्या सगळे पैसे मी कचऱ्याच्या प्रोजेक्टवर खर्च करून टाकले. नंतर मग लोन काढलं. त्या लोनमधले पण काही पैसे असेच खर्च करून टाकले. किंवा माझा खिशात पैसे नाही आहेत, कपडे चांगले नाही आहेत, घालायला चप्पल नाही आहे. तो मी निवडलेला भाग होता. म्हणजे मला काही त्याच्यातलं बिलकुल वाईट वाटत नाही, की मी असा आहे आणि याच्यामुळे काही आहे. परंतु त्याच्यामुळे कुटुंब पण सफर होत होतं त्या सगळ्यामध्ये. त्यामुळे एक समर्थ भारतच्या परिवारातला ती एक घटक झाली आहे आता आणि ती सगळी कामं आता पुढे घेऊन जाते. या दरम्यान तू खूप वेगवेगळ्या भूमिका साकारल्यात. म्हणजे समर्थ भारतचा तू कर्ता करविता म्हणून म्हण किंवा सिग्नल शाळेचा कॉन्सेप्ट संकल्पक असशील, एक नवरा म्हणून असशील आणि एक बाप म्हणून असशील. तर ॲज अ पेरेंट तू तशी 2 मुलं हाताळत होता. एक सिग्नल शाळा तिथली मुलं आणि स्वतःचा मुलगा अद्वैत. तर त्यांचा प्रवास पण तो सोबतच गेलाय ना. तर अद्वैतच्या लहानपणावर पण या गोष्टीचा परिणाम झाला? खूप अद्वैतच्या लहानपणावरती खूप परिणाम झाला. जेवढा वेळ त्याला देण्याची आवश्यकता होती तेवढा वेळ देता नाही आला. पण मला माझ्या एक लक्षात यायला लागलं, की त्याच्या स्वतःच्या धारणा अत्यंत स्पष्ट आहेत आणि सेल्फ मेड असतात त्यापैकी त्याच्यातला तो एक आहे. त्याच्या ज्या आवडी-निवडी, त्याचे व्ह्यूज आणि हे सगळे आहेत ते वडील म्हणून मी सगळे पाहत होतो. शक्य होईल तेव्हा त्याला तशा पद्धतीचा सपोर्ट देत होतो. परंतु असं त्याने कधी असं म्हटलं नाही. म्हणजे मला असं कधी ऐकवत आलं नाही, "काय बाबा तू वेळच देत नाही." असं कधी नाही आहे. ज्या वेळेत आम्ही एकत्र आलो तो वेळ सेलिब्रेट करणं हा त्याचा स्वभाव होता आणि मला असं वाटतं, की त्या बाबतीत पण मी खूप नशीबवान आहे, की अशा पद्धतीचा मुलगा असणं, की जो समजून घेतो. म्हणजे बायको तर असते, ती तर करते. पण मुलाच्या बाबतीमध्ये वेगळे विषय असतात. मुलं आग्रही असू शकतात,
आईवडिलांच्या बाबतीत हेच पाहिजे, तेच पाहिजे, एवढाच वेळ दिला पाहिजे. तुझ्या इतक्या सोशल वर्कमुळे तुझ्या पेरेंटिंगवर पण फरक हो, पडला? खूप 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 परिणाम झाला ना. एकतर म्हणजे मला ते कधी-कधी असं हे आहे, की मी ते रियूजवाला माणूस आहे. कधी-कधी तर आमच्या घरातलं फर्निचर पण मी रियूजमधलंच वापरायचो. त्यामुळे कमीत कमी गरजा ठेवणं. कधी म्हणजे इतक्या वर्षात कुठेतरी जाऊ बाबा, आउटिंगला जाऊ किंवा हॉटेलिंग करू किंवा असं कधी वाटलं नाही. म्हणजे थोडंफार प्रमाणात जे काय फॅमिलीसोबत व्हायचं तेवढंच. मला सांग आत्ता तुझे पुढचे काय विचार आहेत डोक्यात, की तुला काय काय करायचंय समर्थ भारत व्यासपीठकडून, सिग्नल शाळेकडून? पुढे काय तुझे प्रोजेक्ट्स असणार आहेत येत्या काळात? समर्थ भारत व्यासपीठ म्हणून जर बोलायचं झालं तर सिग्नल शाळाचा प्रयोग आता संपूर्ण देशभरामध्ये कशा पद्धतीने इम्प्लिमेंट होईल त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. याच्यात संस्था म्हणून करण्याचे विषय तर आहेतच, परंतु ही कल्पना जी आहे ती कल्पना कशा पद्धतीने ती शासकीय धोरणाचा भाग होईल यासाठी आम्ही जास्त सगळे समर्थचा जो आमचा चमू आहे, आमचे संचालक आहेत, अजय जोशी असतील, उल्हास कारले असतील, आदिती दाते आहेत किंवा निखिल सुळे आहेत आमचे किंवा श्रीराम दातार आहेत, सुजय कुलकर्णी आहेत. या सगळ्यांचा आमच्या सगळ्या चमूचा असा एकत्रितपणे असं हे आहे की एक समर्थ भारत व्यासपीठ किती पुरं पडणार आहे. या देशामध्ये नाही म्हटलं तरी 8 करोड मुलं रस्त्यावरती आहेत. अशा किती शाळा आम्ही सुरू करणार? तर तसं होणार नाही. याला पॉलिसीचा भाग बनवला पाहिजे. म्हणजे सरकार ठरवतं की पोलिओ निर्मूलन झालं पाहिजे, तर ते एका विशिष्ट टप्प्यामध्ये ते संपून टाकतं पोलिओ किंवा असे जे विषय आहेत. त्यामुळे हा सरकारच्या पॉलिसीचा भाग व्हायला पाहिजे. त्यामुळे आम्ही सगळे समर्थ भारत व्यासपीठ संचालक मंडळ आणि आम्ही त्याच्यावरती काम करतोय. फ्युचरिस्टिक ॲप्रोच घेऊन काहीतरी काम करायला पाहिजे. आणखीन 50 वर्षानंतर ठाणे शहर कसं असेल, त्याची वाहतूक व्यवस्था कशी असली पाहिजे, ड्रेनेज सिस्टीम कशी असली पाहिजे, त्याच्यानंतर इथल्या सगळ्या मुलांना शिक्षण कसं मिळू शकतं, त्या दृष्टीने काय करायला पाहिजे, यासाठी सगळ्या शहरातल्या लोकांना एकत्र करणं आणि व्यापक लेवलवरती तो विषय घेऊन जाण्याच्या दृष्टीने आत्ता सध्या भविष्यात काम करायचं आहे. आता हे तर झालं तुझ्या प्रोजेक्ट्सबद्दल, तुझ्या स्कूलबद्दल. बट ॲज अ भटू सावंत तुला काय करायचंय? एक तर सिग्नल शाळा हा विषय मला खूप हे आहे. परंतु मला माझ्या सगळ्या आयुष्याच्या अनुभवांवरती प्रचंड लिखाण करायचं आहे आता. त्यामुळे एकतर सिग्नल शाळेच्या प्रवासावरती वेगवेगळी पुस्तकं लिहायची आहेत किंवा वेगवेगळ्या राजकीय लोकांचा या सगळ्या निमित्ताने कशा पद्धतीचा अनुभव आला त्याच्यावरती खूप लिहायचं आहे मला. किंवा माझ्यासारखे प्रयोग करणारे असे असंख्य लोक आहेत की त्यांना ते मांडता येत नाही आहे, तर त्याच्यावरती काही लिखाण करायचं आहे. मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये लिखाण हा सगळ्यात फुल भटू टाईम सावंतला लिखाण करायचंय खूप लिखाण सारं. करायचं आहे. आपल्या बसलेल्या प्रेक्षकांना, आपल्याला जे ऐकतायत गाजावाजाच्या प्रेक्षकांना, त्या यूथला जे सतत मोबाईलमध्ये आहेत, सध्या एका टेक्नोसेवी जगात जगतायत, प्रत्येक सतत अपडेटेड आहेत ते, त्यांना तुला काय सांगायचं ॲज अ सोशल वर्कर, ॲज अ भटू सावंत? तू जो अनुभव घेतलाय, तुला काय वाटतं की तो इन्स्टिंक्ट तुम्ही पण घ्यावा? तुला काय आवाहन करावंसं वाटेल? गाजावाजाच्या सगळ्या प्रेक्षकांना मी एकच सांगू शकतो की ना, जगणं खूप सुंदर आहे. आणि मला असं माझ्या आयुष्यातून मला असं कळलं की ना, प्रतिकूलतेत देखील अनुकूलता असते आणि प्रतिकूलतेबरोबर ती लढण्यातला एक जो चार्म असतो ना, हा चार्म सगळ्यांनी अनुभवला पाहिजे. आणि हा चार्म जो असतो ना, याच्यामध्ये त्रास होत असतो किंवा तुम्हाला खूप समस्या असतात, पण त्या ना मला स्वतःचा अनुभव आहे की किती पण समस्या आल्या, किती पण काही आलं ना, तरी त्याच्यातलं लढण्यातून आपण जेव्हा वर येतो ना, त्याच्यात खरी मजा आहे. यशस्वी झाल्याला मजा नाही आहे. यशस्वी होण्यापर्यंतच्या प्रयोगामध्ये जी मेहनत असते, तर ती खूप जबरदस्त असते. तर ती तुम्ही ना एक्सपिरियन्स करा, ती जगा. संघर्ष पण जगला पाहिजे आणि तो संघर्ष जेव्हा तुम्ही जगता ना, तेव्हा आयुष्य परिपूर्ण होतं. अन्यथा त्याला मजा येत नाही. तेव्हा लाईफ जगण्याचा विषय आहे आणि तो असं दुःखात पण जगला पाहिजे, सुखात पण जगला पाहिजे. आणि तसं जर तुम्ही जगलात तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं ठामपणे मिळतात. याबद्दल काही शंका असायचं काही कारण नाही आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तम उत्तर येईल हे मी गाजावाजा करून सांगू शकतो. वा,
खरंच थँक्यू. खूप मजा आली. खूप इंटरेस्टिंग विषय हाताळलेत आणि खूप गोष्टी नव्याने कळल्या. थँक्यू. ह्या सुरुवातीला सिरीजच्या सुरुवातीला एक खूपच मस्तपैकी सुरुवात करून दिली आहेस तू. गाजावाजाच्या सगळ्या टीमकडून तुला खूप खूप थँक्यू आमच्या या मंचावर येण्यासाठी आणि आमच्या प्रेक्षकांसोबत संवाद साधण्यासाठी. थँक्यू दिव्या, थँक्यू. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला फॉलो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.